श्री स्वामी समर्थ. देवपूजेच्या नियमांमध्ये देवांना आंघोळ घालण्याबाबत एक नियम आहे आणि नेमका आपण तेथेच एक चूक करत असतो. तर आपण काय करतो, एका तांब्यामध्ये सगळे देव एकत्रपणे काढून घेतो, त्यामध्ये पाणी टाकतो आणि देवांना एकत्रच आंघोळ घालतो. पण यामुळे देवांना एकमेकांचं पाणी लागतं, तर ही चूक आपल्याला करायची नाही. जेव्हा तुम्ही देवांना आंघोळ घालाल तेव्हा एक ताम्हण तुम्हाला घ्यायचं आहे. त्या ताम्हणामध्ये एक एक देवांना तुम्हाला आंघोळ घालायची आहे. डाव्या हातामध्ये तुम्ही देवांना घ्यायचं आहे आणि उजव्या हाताने देवांवरती पाणी घालायचं आहे. आता तुम्ही म्हणाल डाव्या हातात देवांना घ्यायचं काय, तर येथे तुम्ही दोन्ही हातांचा वापर करून देवांना आंघोळ घालू शकता. आंघोळीनंतर लगेच तुम्ही स्वच्छ नॅपकिननी देवांना पुसून घ्यायचं आहे. यामुळे पाण्याचे डाग देवांवरती पडणार नाहीत आणि अशा प्रकारे तुम्ही एका एका देवांना हातात घेऊन आंघोळ घालायची आहे. अशा प्रकारे तुम्ही देवांना आंघोळ घातल्यामुळे देवपूजा पूर्ण होते आणि याचे संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होते. श्री